नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर। त्याने आज तुमच्यासाठी म्हणजेच बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाचा अर्ज आपण घेऊन आलो, ज्याच्यामध्ये गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज। आता बघा की गृह उपयोगी वस्तू ज्या आहेत ह्या मागणीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कसं करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर याच्याशी संदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राइब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता बघा, चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे आणि त्या नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपण हा अर्ज अप्लाय करू शकतो। की हा अर्ज म्हणजे वस्तूचा संच, आपल्या घरगुती उपयोगाला पडणाऱ्या वस्तू, तर या वस्तूचा एकूण 30 वस्तूचा संच आपल्याला याच्यामधून मिळणार आहे। त्यासाठी बघा, सर्वप्रथम आपल्याला इथं आपला बांधकाम कामगाराचा किंवा BOCW हा कामगार नोंदणी क्रमांक जो असतो तो नंबर आपल्याला इथं भरायचा, जो की 14 अंकाचा नंबर आहे। तो इथं सर्वप्रथम आपल्याला भरून घ्यायचा। त्यानंतर इथे एक रजिस्ट्रेशन डेट बघू शकता। आता रजिस्ट्रेशन डेट म्हणजे काय की तुम्ही ज्या तारखेला नोंदणी केली होती कशाची, बांधकाम कामगाराची, ती तारीख तुम्हाला इथून या कॅलेंडर मधून सिलेक्ट करायची आहे। तुमची जी नोंदणीची तारीख असेल ती कुठली नोंदणीची तारीख तुम्ही इकडे निवडू शकता। आणि हो, जर तुमची नोंदणी जुनी असेल आणि त्यानंतर तुम्ही जर त्याचं रिन्यूअल म्हणजे नूतनीकरण केलेलं असेल तर इथं सुद्धा तुम्हाला एक तारीख निवडणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे। तर त्याची एक तारीख तुम्हाला इकडे निवडायची आहे। मी इथे एक डमी माहिती भरतोय, तुम्हाला तुमची ऍक्च्युअल माहिती भरायची आहे। आता बघा, ह्या तिन्ही फील्ड आपण भरणं झालेले आहेत। आता इथे एक मोबाईल नंबर विचारतोय, तर एक तुम्हाला इथं मोबाईल नंबर जो कुठला असेल तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। आणि हा मोबाईल नंबर जसं तुम्ही पूर्ण टाईप करता त्याचबरोबर पुढे आधार नंबर आहे। आता तुम्ही विचाराल सर आधार नंबर कोणाचा? आधार नंबर आपण ज्या व्यक्तीच्या नावानं या बांधकाम कामगाराची नोंदणी केली होती किंवा घरातला कर्ता पुरुष जो आहे त्याच्या नावाची आपल्याला आधार नंबर इथं भरायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या व्यक्तीचं पूर्ण नाव म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषाचं पूर्ण नाव लिहायचं, ज्याच्यामध्ये की आपल्याला फर्स्ट नेम म्हणजे आपलं पहिलं नाव टाकायचं, त्याचबरोबर फादर नेम किंवा मिडल नेम आपण ज्याला म्हणतो ते पण टाकायचं आहे, आणि त्यानंतर लास्ट नेम। अशा पद्धतीने आपल्याला त्या व्यक्तीची पूर्णतः माहिती इथं भरायची आहे। आता त्याचबरोबर बघा, जन्मतारीख टाकायची जी की आधारानुसार बरोबर असावी, किंवा आपण ज्याला ऍज पर आधार म्हणतो तशा पद्धतीच्या कन्सेप्ट मध्ये जी जन्मतारीख असेल ती तुम्हाला इकडून निवडायची आहे। आता जी जन्मतारीख आहे ती आपण इकडे निवडलेली आहे। त्याचबरोबर तुमचं झालेलं वय इथं तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, इथे एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प किंवा शिबिर। आता तुम्हाला कुठल्या कॅम्प आणि कुठल्या शिबिरासाठी ही ऍप्लिकेशन करायचंय ते इथून तुम्हाला निवडायचं आहे। आता इथं सध्या हे ऑप्शन दिसत नाहीये, तर आपण ही बाकीची माहिती भरून घेऊयात, म्हणजे हे ऑप्शन आपल्याला इनेबल होईल किंवा दिसायला सुरुवात होईल। आणि त्यानंतर तुम्ही सगळी ही माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक सिलेक्ट कॅम्प आणि शिबिर नावाचा ऑप्शन दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शिबिरामध्ये ज्या कॅम्पमध्ये तुम्हाला हे प्रक्रिया निवडायची आहे भांडे घेण्याची, ते इथून तुम्ही निवडू शकता। त्यानंतर आहे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करा। आता स्वयं घोषणापत्र डाउनलोड कशासाठी करायचं? आता इथे बघा की तुम्ही डाउनलोड केलेलं स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथे अपलोड करण्याचं ऑप्शन दिलं की ते अपलोड केल्याच्या नंतरच तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रिंट होणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वयं घोषणापत्र डाउनलोड करूया। आता इथं बघा, इथं डाउनलोड झाल्याच्या नंतर याला आपण सर्वप्रथम ओपन करून घेऊयात। आता ओपन केल्याच्या नंतर याच्यामध्ये काही बेसिक डिटेल्स आपल्याला फिल करायची, माहिती फिल करायची, ज्याच्यामध्ये बघा की घरातला कर्ता पुरुष किंवा अर्जदार त्याचं इथं नाव भरा। त्याचबरोबर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा नोंदणी क्रमांक म्हणतो तो पण भरा। त्याचबरोबर इथं जर विवाहित असेल तर त्याच्या पत्नीचं नाव किंवा पत्नीच्या नावानं अर्ज असेल तर पतीचं नाव, अशा पद्धतीने लिहायचं आहे। त्याचबरोबर तो नोंदणी क्रमांक परत एकदा घ्यायचा आहे आपल्याला इकडे, आणि आपण तो संच घेतलेला नसलेला पाहिजे। जर घेतलेला असेल तर तुम्हाला परत मिळणार नाही, तर घेतलेला नाही म्हणून टिक करायचं इथं तुम्हाला। त्याचबरोबर इथं त्यांना सांगितलंय की तुम्ही जर दुबारा हा संच घेतल्याचा आढळून आला तर तुम्हाला तो परत करावा लागेल, आणि जे काय भारतीय दंडविधान आहे त्याच्यानुसार तुम्ही शिक्षेस पात्र पण राहताल। त्याच्यामुळे दुसरा परत संच घेण्याचा प्रयत्न करू नका। त्याचबरोबर त्या कर्त्या पुरुषाचं नाव किंवा कर्त्या स्त्रीचं नाव इथं लिहायचं आहे आणि त्याची सही करायची, आणि हा तयार केलेला एक स्वघोषणापत्राचा कागद तुम्हाला अपलोड करायचा। अपलोड करण्यासाठी त्याला सर्वप्रथम प्रिंट करून भरा, त्यानंतर स्कॅन करून अपलोड करा। इथे चूज फाईलला क्लिक करून तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता, आणि इथे अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला
अपॉइंटमेंट प्रिंट करा, म्हणजे तुम्हाला कुठल्या तारखेला तिथं जाऊन हे भांडे घ्यायचे आहेत हे सुनिश्चित करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला गृहउपयोगी 30 वस्तूचा सेट घेण्याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया करायची. मग या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ते नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच नवीन व्हिडिओ कुठल्या विषयावर यायला हवा ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.